काय करतोयस? काय नाही, निवांत आहे. हे उत्तर आहे आजच्या बेरोजगारी वाढतीये असं म्हणणाऱ्या तरुणांचं. म्हणजे स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करण्याची संधी असताना काय करतो रे, या प्रश्नाचं उत्तर काय नाही, मस्त निवांत आहे, हेच द्यायचं. धडपड काहीही दिसत नाही, काही करण्याची इच्छा बिलकुल नाही, आणि मग सरकारच्या नावाने खडे फोडायचे की बेरोजगारी आहे. बरं, मिळणारं काम हलकं वाटतं, स्वतःचं शिक्षण जास्त वाटतं. म्हणजेच परराज्यातून येऊन इथे राहून 13-14 तास ड्युटी करण्याची मानसिकता ठेवत मिळेल तो पगार आसाममध्ये, हिमाचल प्रदेशमध्ये, UPमध्ये, बिहारमध्ये, जिथे आपले आईवडील आहेत तिथं पाठवायचा, मोजक्या पैशात इथं दिवस काढायचे. असं परराज्यातले सगळे कामगार इथं कार्यामध्ये मग्न आहेत, नोकऱ्या मिळत आहेत त्यांना. पण महाराष्ट्रातल्या तरुणाला तो खूप मोठा शिकला सवरला आहे असं वाटतं. या दुनियेमध्ये कितीतरी मोठी माणसं आहेत, कितीतरी बुद्धिवान माणसं आहेत. त्यांच्यासमोर हा आजचा तरुण किस झाड की पत्ती या सदरात मोडतो. तरी पण ही जी घमेंड आहे, ही घमेंडच त्याला शेवटी मातीत घालते. वय वर्ष 23 ते 29, आणि हेच उत्तर. काय नाही, निवांत आहे, काय कामधंदा नाही बघ. हे उत्तर देण्यासाठी सुद्धा कोणत्याही प्रकारची चेहऱ्यावरती शरम, लाज काहीही दिसून येत नाही. बरं, हा काळ आजचा आहे का? पूर्वी हा प्रकार नव्हता का? पूर्वी पण बेरोजगारीला कोणी सामोरं गेलं नाही आहे का? गेलेत ना. याच्याहीपेक्षा दारिद्र्यात दिवस काढणारी माणसं, पण त्यांनी हातपाय हलवायचं ठरवलं. काय केलं? खिशात जेव्हा 100 रुपयाची नोटसुद्धा नव्हती, तेव्हा एखाद्या मित्राकडून 80 रुपये उसने घेतले, आणि मग काहीतरी करावं असं डोक्यात जो प्लॅन होता, जे काही करायचं असं मनातल्या मनात ठरवलं होतं, त्याची सुरुवात केली. भांडवल उसने घेतलेले 80 रुपये. त्या काळात खूप मोठी रक्कम आहे ही. म्हणजे तेव्हा पगारच 50-60 रुपये वगैरे सरकारी खात्यात पगार होता, तेव्हाची ही गोष्ट. काही खात्यांमध्ये 100-200 रुपये पगार झाला होता. 80 रुपये घेतले आणि आसपासच्या फक्त 5 बायकांना मदतीला घेतलं आणि सुरुवात केली एका छोट्या व्यवसायाची. कसला व्यवसाय? उडदाचं पीठ मळलं आणि त्याचे छोटे छोटे पापड बनवले. पहा मित्रांनो, भांडवल 80 रुपये, 5 बायकांना त्यातून थोडी थोडी मजुरी द्यायची आहे, आणि माल पण आणायचा आहे, उडदाच्या डाळीचं पीठ बनवायचं आहे, आणि मग ते झालेले पापड त्या बायकांनीच ते वाळवायचे आणि एकेका पॅकमध्ये 10-10 पापड घालायचे, आणि मग ते ह्यानीच विकायचे. असं करत करत 3 ते 4 महिन्यात उसने घेतलेले 80 रुपये परत देऊन टाकले. 5 बायकांच्या ठिकाणी 10 बायका झाल्या, आणि पहिल्या वर्षात जवळपास 6,300 रुपयाचा टर्नओव्हर झाला. एक व्यक्ती खिसे रिकामे, काम नाही हाताला,
काय नाही, निवांत आहे असं नाही म्हणत बसला. सुरुवात केली त्यांनी, छोटी सुरुवात. म्हणतात ना, बिगिनिंग ऑफ एव्हरी बिग रिव्हर इज ऑलवेज अ स्मॉल स्ट्रीम. मोठ्या नद्या जिथं उगम पावतात तिथं ती छोटा झराच असतो ना. ह्या गोष्टी मनावर घेतल्या आणि जर समजून घेतल्या तर मग कोणताही माणूस छोट्या उद्योगापासून कितीही मोठं एम्पायर उभं करू शकतो. हेच दर्शवणारं हा पापडाचा धंदा. ज्या व्यक्तीने सुरू केला त्याची 1 वर्षात 6 ते 7 हजार उलाढाल झाली, उमेद वाढली आणि मग त्यांनी अनेक बायकांना रोजगार उपलब्ध करून दिला. कशा पद्धतीने केला? फक्त प्रत्येकाच्या घरी एक पोळपाट दिला. एकाच प्रकारचा पोळपाट, एकाच प्रकारचं लाटणं, साईज समजावून सांगितलेला. तेव्हा इतकी ॲडव्हान्स्ड टेक्नॉलॉजी पण नव्हती काही. फक्त बायकांना एकदा समजावून सांगितलं की साईज असा पाहिजे, पॅकिंग असं पाहिजे. कोणत्याही ठिकाणी त्याची कोणतीही फॅक्टरी नाही, कोणतीही जागा नाही. बायकांनी यायचं आणि त्याच्या घरून त्यांनी तयार केलेलं पीठ घेऊन जायचं, पापड लाटायचे, वाळवायचे, पॅक करून आणून द्यायचे आणि मग आपली मजुरी ठरल्याप्रमाणे घेऊन जायची. 5, 10, 45 असं करत करत शेकडो बायका झाल्या एका गावातल्या. आणि हा विस्तार हळूहळू असा वाढत गेला की आज 2026च्या या जून महिन्यातला आकडा जवळपास हा लिज्जत पापडचा बिझनेस, कोणत्याही प्रकारची मोठी फॅक्टरी, कोणतीही मोठी गुंतवणूक न करता, कुठेही तुम्हाला लिज्जत पापड फॅक्टरीचा बोर्ड दिसणार नाही, तिथं कामाला येणारे जाणारे कामगार दिसणार नाहीत. सेम स्ट्रॅटेजी वापरत 17 राज्यामध्ये हा बिझनेस सुरू आहे आणि 80 रुपये भांडवलात सुरू केलेली ही एक छोटंसं रोपटं म्हणा, छोटीशी कंपनी म्हणा, आज इतक्या नावारूपाला आली आहे की आज 2026चा जर टर्नओव्हर काढला, गेलेल्या वर्षाचा काढू आपण 2025चा, तर तो गेला आहे 1600 करोड प्रतिवर्ष. मित्रांनो, काय चाललंय रे या प्रश्नाचं उत्तर जेव्हा आपण देतो ना, काय नाही, निवांत आहे बघ. हे उत्तर देण्याच्या ऐवजी या निवांतपणाचा उपयोग काही आयडियाज आपल्या डोक्यात येतात का? आपल्याकडं आत्ता अँड्रॉईड मोबाईल आहे, त्याच्यावरती अनेक आयडियाजचे व्हिडिओ असतात. आपण ते काही पाहू शकतो का? आहे त्या परिस्थितीतून आपला ग्राफ थोडासा वर आपण आणू शकतो का? का मग साठलेल्या पाण्यातच पोहण्यात आयुष्य काढायचं आणि कोणी विचारलं काय करतो रे, काय नाही, निवांत आहे, असं उत्तर देत देत एक दिवस या जगाचा निरोप घ्यायचा का? का मग लिज्जत पापडसारखा उद्योग ज्याने उभा केला त्याच्याकडनं काही इन्स्पिरेशन घ्यायचं की नाही? त्याने जी पायवाट आपल्याला दाखवली आहे अशा पद्धतीने आपल्याला काही करता येईल का? मला माहिती आहे प्रत्येक व्यक्ती लिज्जत पापडच्या त्या मालकासारखा यशस्वी होऊ शकत नाही, होऊ शकणार नाही. पण प्रत्येक व्यक्ती त्याच्यासारखा प्रयत्न करूच शकत नाही असं देखील नाही ना. एनिथिंग यू कॅन डू. तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही करू शकता. मला नोकरी नाही, मी आता बेरोजगार आहे, माझं तारुण्य आता वाया चाललं आहे, म्हणून मग कुठल्या तरी व्यसनाच्या अधीन जायचं, कुठेतरी बापाचे शेतीचे पैसे आलेले किंवा काय ऊस टाकलेला कारखान्यात त्याचं बिल आलं की मग आपली महिना 2 महिने मस्त आईश करायची, नंतर मग निवांत जीवन काढायचं. काय आहे ना बापजादाची 5-7 एकर शेती आहे, 1-2 एकर ऊस जातो आहे, आपल्याला कशाला नोकरी पाहिजे, अशा भ्रमात आयुष्य काढत काढत अख्खी तरुणाई जर तुम्हाला गंजवून टाकायची असेल तर मग तुम्ही हेच उत्तर देत राहा, त्याला माझा देखील नाईलाज आहे. पण कुठेतरी तुमच्या मनात काहीतरी ठिणगी उमटावी म्हणूनच ही एक प्रेरणादायी गोष्ट जी घडलेली आहे, जे खरं आहे, सत्य आहे,
जे आजही चालू आहे. 17 राज्यांमध्ये हा व्याप वाढलेला आहे लिज्जत पापडचा. 17 राज्यांमधल्या कित्येक जवळपास लाखो बायका आज ह्याच्यावरती काही ना काही कमवत आहेत. कित्येक बचत गटांनी हे काम हाती घेतलेलं आहे. रीतसरपणे त्यांनी सांगितलेल्या स्पॉटवर जाऊन ते मळलेलं पीठ घेऊन येतात आणि पापड लाटून वाळवून ते पॅकिंगमध्ये त्याला परत करतात आणि हा उद्योग अव्याहतपणे सुरू आहे. आज पहा ना तुम्ही, हॉटेल्स किती वाढली आहेत. त्यांनी सुरुवात केली तेव्हा किती हॉटेल होती. आज कोणत्याही हॉटेलमध्ये पापड जेव्हा मागायला जाल तेव्हा तो लिज्जतचा नाही निघाला तर पहा. म्हणजे एक आपण सुरुवात केल्यानंतर ती जगभर कशी पसरते याचं हे उत्तम उदाहरण आहे. आणि छोट्या सुरुवातीतून आपल्याला करोडो रुपयाचा टर्नओव्हर कसा खेचता येतो याचं देखील एक उत्तम उदाहरण आहे. नो स्पेसिफिक ट्रेनिंग ऑफ मॅनेजमेंट आणि नो एनी बिग फॅक्टरी विथ दिस ओनर ऑफ लिज्जत पापड, तरीसुद्धा 1600 करोडचा टर्नओव्हर. वाटतंय ना आश्चर्य. लिज्जत पापड या उद्योगाला कवी प्रवीत शो यूट्यूब चॅनलचा कडक सॅल्यूट.